हॅलो, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. कसे आहात सर्वजण? हाऊ आर यू? छान. सगळ्यांना बघून मला छान वाटतंय. छान संख्या आहे बऱ्यापैकी. ओके, येस, थँक्यू सो मच. आज कोण कोण असे आहेत की आज डे 1 आहे, कालचं सेशन काही कारणास्तव आम्ही जॉईन नाही करू शकलो. ओके, जस्ट चॅट बॉक्स मध्ये मी म्हणून टाईप करा. ओके, प्राची, ललिता, प्राजक्ता, अजून रुपाली, भारती. ओके, मी सुद्धा. मी स्वतः म्हणजे मी सुद्धा सुमन. अच्छा, केळुसकर का? करेक्ट करेक्ट. ओके ओके, ठीक आहे. येस, ओके. पण मला इथे चॅटचं दिसत नाहीये. ओके ओके, ठीक आहे, हरकत नाही. आता प्लीज कोणीही आपला माईक अचानक मध्ये सुरू करू नका, काल सांगितलेल्या काही सूचनांप्रमाणे. तर जी मंडळी आज जॉईन झालेली आहेत, तर पोस्ट तुमच्यापर्यंत आलेली आहे, तर तुम्हाला आयडिया आहे की तुम्ही कुठल्या सेशन मध्ये आहात, बरोबर? तर 5 तत्व म्हणजे काय ते आपलं सेशन सुरू आहे. सेशन म्हणजे कोर्स आहे ऍक्च्युली हा 5 दिवसाचा. आणि जर तुम्ही छान प्रतिसाद दिला तर मला डे 6 सॅटरडे करायला पण आवडेल. ओके, आता तुमच्याकडून कसा रिस्पॉन्स येतो आहे त्यावर आहे. मी तर माझं 100% देण्याचा प्रयत्न करतच असते, करणार आहे. ओके, पण तुमचाही तेवढाच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असला तर मग मी डे 6 पण करेल. एक स्पेशल सेशन घेऊया. समरी, काही वेगळे एक्झाम्पल्स असतील रिअल लाईफशी संबंधित. ओके, येस. तर 5 तत्वांपैकी काल आपण बघितलं पृथ्वी तत्व. बरेच कॅमेरे बंद आहे, सो ना मला असा पिक नाही घेता येते. माझ्या समोर स्क्रीनवर जे कॅमेराज आहे ना, माझा एक प्रॉब्लेम आहे, मला मशीन सोबत नाही बोलता येत. आय एम व्हेरी इमोशनल, तर मला माणसंच लागतात. तर जर तुम्हाला माझ्याकडून काहीतरी चांगलं हवं असेल, हा 1 तास तुमचा सत्कारणी लागावा असं तुम्हाला वाटत असेल तर प्लीज तुमचे व्हिडिओ सुरू ठेवा. ओके, आता मी बडबड केली म्हणून सुरू करायचा, मध्येच बंद करायचा असं करू नका, मग माझी पण गाडी स्लो होईल. ओके, माझा प्रॉब्लेम आहे, तुमचा नाही. ओके, येस, चलो ठीक आहे. आता ज्यांचे चेहरे दिसत आहेत त्यांना मी समोर ठेवते. ओके, थँक्यू. काय बघितलं होतं काल? पृथ्वी तत्व, बरोबर? पृथ्वी तत्वच होतं ना? यस. तर पृथ्वी तत्व सांगणार आपल्या शरीरातले अवयव किंवा काय काय गोष्टी आहेत हे आपण बघितलं होतं. तर बेसिकली सगळ्यात महत्वाचं आपली हाड है ना, दात, नख, अजून काय होतं, केस, शरीरातल्या पेशी. तर हे सगळं आपल्याला काय देतात, एक स्ट्रक्चर देतात है ना. आणि हे सोबत आपण काहीच नेत नाही, सगळं इथे पृथ्वीमध्ये विलीन होऊन जातं. तर हे आहे पृथ्वी तत्व. आता पृथ्वी तत्व बॅलन्स करण्यासाठी आपण मुद्रा बघितली होती, स्टॅबिलिटी. रिंग फिंगर काय आहे, स्टॅबिलिटी. सो जस्ट टच करायचं. ओके, या पद्धतीने. आता ही एक पद्धत आहे मुद्रा, पण इथे आपण फक्त एकच मुद्रा बघणार आहोत, एकाच तत्वासाठी. पुढे जर तुमचा छान रिस्पॉन्स असला, जर माझ्याकडून काही गोष्टी तुम्हाला ऐकाव्याशा वाटत असल्या, आवडत असल्या, तर मुद्रा थेरपीचा एक डिटेल्ड कोर्स कंडक्ट करण्याचा माझा विचार आहे लवकरच. ओके, डिपेंड्स ऑन युअर रिस्पॉन्स. तर इथे आपण काय करणार आहोत, सेशनच्या शेवटी एक मुद्रा त्या त्या तत्वाची विथ मेडिटेशन आपण ते तत्व बॅलन्स करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता मला सांगा, काल रात्री आपण मेडिटेशन केलं, तुम्ही सगळ्यांनी भरभरून तुमचे पॉझिटिव्ह वर्ड्स, डिव्हाइन एक्सपिरियन्स शेअर केले, पण आज दिवसभरात कुणी आपल्या पृथ्वी तत्वाकडे लक्ष दिलं किंवा कुणी आपल्या ते मेडिटेशन बसून केलं, ऍक्च्युली केलं का? नाही. किती प्रामाणिक आणि गोड आहात. व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड. कारण सकाळी मी फिरायलाच जाते, मॉर्निंग वॉकला.
ओके, छान. तर आजचा एक्सपिरियन्स तुमचा वेगळा असेल, त्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील ना. आजचा वॉक काहीतरी वेगळं देऊन गेला असेल. येस, छान आहे. झाल्या सकाळी आपण जनरली अशी फिरते, मी जाते, पण आज पृथ्वी तसं निगडून माझे पाय पडत होते. येस, पाऊस पडत होता तसं तसं. बरोबर. तर आपला सॉरी, दिवसभर फ्रेश वाटत होता. वाव, व्हेरी गुड, थँक्यू सो मच. येस. तर बघा, इथे 1 तास येऊन काहीतरी भाषण ऐकल्यासारखं करू नका. आत्मसात करा. ओके, अंगीकारा. ह्या काही युट्यूबच्या रील्स नाही है ना, हे अखंड सेशन आहे, कोर्स आहे. सो या गोष्टी अंगीकारा, आत्मसात करा आणि डेली प्रॅक्टिस करा. आणि ऍट दी एंड ऑफ दिस कोर्स तुम्हाला जर कोणाला असं वाटलं हा प्रवास माझ्यासोबत कंटिन्यू सुरू ठेवावा, की डेली काही आम्हाला लक्षात राहत नाही आणि एकटीला काही करणं होत नाही मेडिटेशन किंवा या प्रॅक्टिसेस, तर मग आपण लाईव्ह सेशन पुढे कंटिन्यू करूया, मिनिमम 21 डेज और 30 डेज. ठीक आहे. तर बघूया काय काय होतंय डे 5-6 पर्यंत. ओके, आता स्टॅबिलिटी बद्दल आपण बोललो. फूड कुठलं खायचं, तर जे ग्राउंडेड आहे है ना. ग्राउंड मधून काय येतंय, तर रूट्स वेगवेगळे, म्हणजे बीटरूट झालं, मुळा झाला, तर अशा ज्या काही गोष्टी आहेत किंवा पालेभाज्या आहेत हे आपल्याला खायचं आहे. किंवा स्पेशली बीन्स, किडनी बीन शेप मध्ये काय असतं, चवळी असते, मटकी असते है ना. तर ह्या गोष्टी आपल्याला खायच्या आहेत. आता एक असं वाटतंय मला, एक गोष्ट सांगायची राहिली होती, मे बी चेक करते मी आता. आणि मग आपण आज पुढची मुद्रा बघू. येस, प्रीतीताई, हॅलो, हॅपी मॉर्निंग. प्लीज आपला माईक बंद ठेवा. आज माझा पहिलाच दिवस आहे. इकडे आमच्या दुसऱ्या जुन्या प्रीतीताई, त्यांच्याकडून नेमका बऱ्याच वेळेला माईक सुरू होतो. ओके, हरकत नाही, वेलकम तुम्ही पण प्रीतीताई. माईक बंद करून घ्या तुमचा. ठीक आहे. तर पृथ्वी तत्व जर डिसबॅलन्स असेल तर काय होतं, व्हिटॅमिन डी ची कमतरता भासते, कॅल्शियमची कमतरता भासते आणि आयुष्यात कुठेही स्टॅबिलिटी नसते. ओके, तर फक्त मुद्राच नाही तर वेगवेगळे प्राणायाम सुद्धा असतात. आता पुढे जाऊया. आज कुठलं तत्व बघायचं आपल्याला, जलतत्व. ओके, अँड व्हेरी इंटरेस्टिंग. आता प्रामाणिकपणे उत्तरं द्यायची, डॉक्टरकडे आणि वकिलाकडे. आणि छोटी जी मुलं असतात ना, त्यांनी शाळेतल्या बाईंकडे. काहीच लपवायचं नसतं. आज मी तुमच्या शाळेतली बाई आहे आणि तुम्ही छान छोटे छोटे आहात असं कन्सिडर करायचं आणि प्रामाणिकपणे उत्तरं द्यायची. ओके, हा, माईक नाही सुरू करायचा, चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं. ठीक आहे. आता खरं खरं मला सांगा, कुणाकुणाच्या घरात अमावस्या पौर्णिमा हा सीन असतो? कळलं का मला काय विचारायचंय? कुणाकुणाच्या घरात अमावस्या पौर्णिमा हा सीन असतो म्हणजे काय? तुमच्यापैकी बऱ्याच मंडळी असे आहेत की फोन आणि मेसेजवर मला कनेक्ट झालेले आहेत आणि काय म्हणतात, काय सांगू मॅडम, इतकं ब्लॅक मॅजिक झालंय ना, तुम्हाला सांगते अमावस्येला आणि पौर्णिमेला आमच्या घरातलं वातावरण इतकं बिघडलेलं असतं. अहो, ब्लॅक मॅजिक नाही, करणी भानामतीच आहे. नावही सांगता कोणी कोणी केलं. ठीक आहे, लकी आहात तुम्ही जे नाही म्हणताय. आलं, एक उत्तर आलं. मी बरेच आहेत आणि कोण कोण तुम्ही माझ्याशी बोलले तुम्हाला माहिती पडेल है ना. आहे, खूप जण आहे. पण आज तुम्हाला रेमेडी मिळणार आहे है ना. नेहमी तुम्ही रेमेडी मागत असतात ना, तर आज तुम्हाला रेमेडी मिळणार आहे. यस, आहे. हा सीन खूप घरांमध्ये आहे की अमावस्येला पौर्णिमेला आमच्याकडे भांडणं होतात. घरात सगळ्यांची मूड बदललेली असतात. आता हे का होतं? समुद्र माहितीये सगळ्यांना, माहितीये. समुद्राला भरती येते, ओहोटी येते, माहितीये. येस, सो भरती ओहोटी हे काय आहे? काय होतं? आकाशात पूर्ण चंद्र असतो त्यावेळेला काय येते? उफाळून येतात त्या लाटा, भरती येते है ना. अमावस्येला काय होतं? पाणी आत आत जातं. भरतीला काय येतं? पाणी पुढे पुढे येतं आणि लाटा कशा येतात?
उफाळून येत असतं, है ना. समुद्र म्हणजे काय आहे? जलतत्व. पृथ्वीवर पाणी किती आहे? 70%. शरीरात पाणी किती आहे? 70%. तो निसर्ग आहे, ती डिव्हाइन एनर्जी आहे, ती स्वतःच्या कंट्रोलमध्ये राहू शकत नाही आणि आपलं काय घेऊन बसलो आपण, है ना. सो ये होता है, होने दीजिए. ही नॅचरल प्रोसेस आहे. अमावस्येला आणि पौर्णिमेला आपल्या भावना इम्बॅलन्स होणं हे होतं, हे होऊ द्या. ही नॅचरल प्रोसेस आहे. हा, पण ही जर अंडरस्टँडिंग असेल, म्युच्युअल अंडरस्टँडिंग, तर घरात वाद नाही होणार. कशाला उगाच कुणाला ब्लेम करायला पाहिजे की तिने काहीतरी केलं आणि त्याने काहीतरी बांधलं. नो, असं काही नाहीये, है ना. सो चंद्र कशाचा कारक आहे? इमोशन्सचा. पाण्याला काय आहे? सगळ्यात जास्त मेमरीज कुणाला आहेत? तर पाण्याला आहेत, है ना. कुठलीही पूजा ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्या हातावर पाणी दिलं जातं आणि म्हटलं जातं काय? ओम नमो भगवते वासुदेवाय, आणि चला पाणी प्राशन करून घ्या. म्हणजे काय करतात? आपल्या आत्म्याची शुद्धी करतात आणि घरात पाणी शिंपडतात. म्हणजे आपल्या ऑराची आणि घराच्या ऑराची शुद्धी केली जाते. पाण्याला मेमरीज आहे. जर तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल तर तुम्हाला हे माहिती असेल, आजकाल बऱ्याच रील्स आहेत हे सांगणाऱ्या, आणि ही फॅक्ट आहे. 1-2 दिवस प्रयोग करा. पाण्याचा ग्लास हातात घ्या आणि तुम्ही त्या पाण्याला दिसले पाहिजे. काचेचा ग्लास घ्या आणि तुम्ही त्या पाण्याला दिसला पाहिजे आणि ते पाणी तुम्हाला बघतंय, तुम्ही एकमेकांना बघताय आणि होलसेल मध्ये संताप करा, बॅड वर्ड्स द्या. हा, 2-3 दिवसभर असंच पाणी प्या हातात ग्लास घेऊन, आणि बघा कसं पळावं लागतं डॉक्टरकडे. आणि नंतर 2-3 दिवस त्या पाण्याला असं प्रेमाने जवळ घ्या, थँक्यू म्हणा, त्याच्याकडे एक छान नजर त्या पाण्याला द्या प्रेमाने, आणि ते पाणी प्या. बघा तुम्हाला किती रिलीफ मिळतो. तुमचं इमोशनल, मेंटल, फिजिकल सगळं हिलिंग होऊन जाईल. ओके. सो पाण्याला मेमरीज असतात. घरामध्ये स्वयंपाक करताना पाणी वापरतात, त्याच्याशिवाय स्वयंपाक होतच नाही, है ना. सो ते पाणी वापरताना घरात कुणी पाहुणे आले किंवा घरात कुणी पाणी मागितलं तर ते पाणी देताना काय करा? स्वतः शांत राहा, पॉझिटिव्ह राहा. ओके. सो निसर्गामध्ये 70% पाणी आहे. आपल्या शरीराच्या आत सुद्धा 70% पाणी आहे. अजून कधी उफाळून येतात ह्या भावना? कुठला दिवस असतो? एनी गेस? पौर्णिमा, अमावस्या. हा, ते तर झालं, ते मी सांगितलं आता, त्यावर झाली चर्चा. अजून काय असतं? जेव्हा खुश असतं आपण. शनिवार. येस, शनिवार. ओके, छान. कारण बॅक ऑफ द माइंड तो थॉट आहे शनिवार, शनिदेव, 7:30, है ना, हा थॉट आहे म्हणून. अजून इमोशन्स. व्हेरी गुड. स्पायसी अन्न खाल्ल्यानंतर. स्पायसी. नाही, मी काय विचारलं, प्रश्न ऐका, की भावना कधी उफाळून येतात? हार्मोनल इम्बॅलन्स, मूड स्विंग्स कधी होतात? आपल्या विचारांवर आपली एनर्जी कधी कधी हाय होते, कधी कधी लो होते. नाही, पिरियड्स मध्ये एकदम माझ्या बाबतीत पिरियड्स मध्ये होतं. व्हेरी गुड. एक्झॅक्टली. हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यानंतर. हार्मोन्स इनबॅलन्स. हा, चलो आता माईक बंद करा. हा, तर एक्झॅक्टली कधी ज्या वेळेला पिरियड्स येतात त्यावेळेला काय होत असतं? अजून काय होतं त्यावेळेला? पोट फुगतं, है ना. पोट फुगून येतं आणि काय होतं? हार्मोनल इम्बॅलन्स आपण म्हणतो. आणि त्या दरम्यान त्या 4 दिवसांमध्ये काय होतं? मूड स्विंग्स खूप वाढलेले असतात, बरोबर का? हे तर कळलं काय होतं, कधी होतं. पण हे का होतं? कारण आपल्या शरीरामध्ये जलतत्वाशी संबंधित काय काय आहे? एकतर पाणी आहे. ओके, पाणी आहे. आपण ज्या वेळेला बेबी असतो आईच्या गर्भात काय म्हणतो?
गर्भजल पातळी, है ना, पोटातलं पाणी कमी झालं, पोटातलं पाणी जास्त झालं आणि बाळ कुठे तरंगत असतं, तर गर्भजलात. ओके, म्हणजे काय आहे, शरीरामध्ये पाणी आहे. आता हे पाणी अजून कुठे आहे शरीरात, बाहेर कुठून येतं ते, वाहती सर्दी, अश्रू, व्हेरी गुड, अश्रू, घामाने येते, व्हेरी गुड, घाम, अजून सुसू, है ना, यस. तर बघा, यस, लाळ, व्हेरी गुड, लाळ. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर हे काय आहे, जलतत्वाशी संबंधित आहे आणि अत्यावश्यक आहे, है ना. शरीरात रक्त आहे ते सुद्धा जलतत्व आहे. आता बघा, पाणी हे इमोशनचा कारक आहे, चंद्र हा इमोशनचा कारक आहे. दोघांचं समीकरण आपण समजून घेतलं. आता इमोशन म्हणजे काय, आनंद होऊ दे किंवा दुःख होऊ दे, काय येते बाहेर, अश्रूंद्वारे पाणी येतंय. टेन्शन येऊ दे, स्ट्रेस येऊ दे, समोर चॅलेंजेस येऊ दे, तर काय होतंय, स्वेटिंग होतंय, घाम येतोय, पाणी येतंय, है ना. आता जलतत्व कमी झालंय, है ना, प्रमाणापेक्षा कमी झालंय, त्यावेळेला काय होतंय, येल्लो येल्लो कलरची सुसू होते. आणि पूर्वीच्या काळी, म्हणजे अजूनही माझी आई असेल, आजी असेल, तुम्ही कोणी असाल, तर काय म्हणायचं, उन्हाळी लागली, है ना. गावाकडे म्हणतात, आता सिटीत म्हणतात की नाही मला माहित नाही. तर उन्हाळी लागणे हा एक शब्द प्रयोग आहे. तर उन्हाळी लागणे म्हणजे काय, तर शरीरातलं जलतत्व कमी झालेलं आहे. मग जी युरिन आहे, सुसू आहे, ती येलो कलरची होते, पेल येल्लो, आणि जळजळ होते आणि बॅड स्मेल येते. त्यावेळेला काय झालेलं आहे, शरीरातलं पृथ्वी तत्व कमी झालेलं आहे. त्यानंतर इथे किडनीमध्ये, गर्भाशयामध्ये, ओटी पोटामध्ये काय सुरू आहे, जलतत्वाचं चक्र कुठलं आहे, स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्र कुठे आहे, नाभी चक्राच्या 3 ते 4 बोटं खाली. मग इथे अवयव कुठले आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, गर्भाशय आहे, किडनी आहे. इथे काय सुरू आहे, जलतत्वाचं प्युरिफिकेशन, रक्ताचं प्युरिफिकेशन. मग पिरियड्स येत असतात, है ना, अशुद्धी बाहेर जात असते, जलतत्वावर काम सुरू असतं. जलतत्व म्हणजे इमोशनचा कारक आहे, सो मूड स्विंग्स होत असतात. येतंय लक्षात जलतत्व किती महत्वाचं आहे. आता बघा, जर इथे लाळ तयार झाली नाही तर काय होईल, पचनाचे प्रॉब्लेम चालू होतील, अन्नपचन. येस. तर अन्न पचन करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक काय आहे, लाळ. ज्या वेळेला खाल्लेल्या अन्नामध्ये ती लाळ मिक्स होते, त्यावेळेलाच ती प्रोसेस सुरू होत असते, बरोबर आहे. त्याच्यानंतर श्वास आपला व्यवस्थित सुरू राहावा, आपलं हार्ट हे छान व्यवस्थित सुरू राहावं, त्यासाठी कोणाची गरज आहे, ब्लड प्युरिफिकेशनची, है ना. तर आपले लंग्स हेल्दी राहायला पाहिजेत. जलतत्व जर बॅलन्स असेल तर लंग्स हेल्दी राहतील, है ना. सो सगळं कसं आहे, इंटर रिलेटेड आहे, है ना. अजून काय काय होतं, जर जलतत्व इम्बॅलन्स झालं तर हार्मोनल इम्बॅलन्स, इमोशनल लोचा होता आहे. आणि मला तर जलतत्व कमी झालं तर पायाला क्रॅम्प्स येतात खूप सारे. व्हेरी गुड. तर पायामध्ये, पोटऱ्यांमध्ये किंवा अँकलमध्ये क्रॅम्प्स येणं, है ना. त्याच्यानंतर हे असा आवाज येतो का, बोट मोडतो आपण म्हणतो, हा जो आवाज येतो, है ना. तर इथे पण काय आहे, जलतत्व ज्या वेळेला इम्बॅलन्स होतो त्यावेळेला हा आवाज येतो. आता असं कधी झालंय का, किंवा तुम्ही या कंडिशन मध्ये काय करतात, जर तुमच्या घरातील कोणीही व्यक्ती किंवा आजूबाजूची कोणीही व्यक्ती किंवा आपण स्वतः ज्या वेळेला आपल्याला प्रचंड स्ट्रेस येतो, ताण येतो आणि चिडचिड होते आणि वॉर सुरू होतो, भांडण सुरू होतात, त्यावेळेला
शांत करण्यासाठी काय केलं जातं? येस, व्हेरी गुड. पाणी दिलं जातं. काय केलं जातं? त्या व्यक्तीला पाणी दिलं जातं, है ना. पाण्याचा घोट घेतल्याबरोबर काय होतो? ती व्यक्ती पारा एकदम कमी होतो, बऱ्यापैकी तो पारा काय होतो? कमी होतो, है ना. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत जलतत्वाशी संबंधित. मग जलतत्व बॅलन्स असणं किती महत्वाचं आहे, है ना. जर जलतत्व बॅलन्स असेल, इमोशन्स बॅलन्स आहे, सो ऑटोमॅटिकली काय होतंय? म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग असल्यानंतर सगळीकडे आपोआपच काय येते? स्टॅबिलिटी येते. त्याच्यानंतर असं म्हणतात 2 हा नंबर कुणाचा आहे? चंद्रग्रहाचा. चंद्र इमोशनचा कारक आहे. 2 नंबरच्या व्यक्ती मूळांक किंवा भाग्यांक 2 असणाऱ्या व्यक्ती इमोशनल असतात. जी लोक फार इमोशनल असतात त्यांचा 6th सेन्स हा नॅचरली इनबॉर्न छान डेव्हलप असतो. आता 6th सेन्स म्हणजे काय? इंट्युशन. आता इंट्युशन म्हणजे काय? इन आतून ट्युशन घेणं, मार्गदर्शन घेणं. आपण सगळीकडून मार्गदर्शन घेतो, फक्त कुठून असं आहे? आपल्या आतून. जरी आपला 6th सेन्स आपल्याला काहीतरी सांगतोय तरी आपण काय म्हणतो? जाऊ दे, कुणाला तरी विचारते, कुणाचा तरी सल्ला घेते, बघूया, 4 लोकांशी डिस्कस करूया. पण एवढं करूनही बऱ्याचदा काय होतं, है ना. सो इंट्युशन तुम्हाला जर चांगलं यावं, डिव्हाइन गायडन्स तुम्हाला मिळावं असं वाटत असेल तर कुठं काम केलं पाहिजे? जलतत्व बॅलन्स ठेवण्यावर, है ना. कारण एवढी डीप आपली प्रॅक्टिस आणि स्टडी नाहीये, तेवढं आपल्याकडे वेळ पण नाहीये. हे कमी आहे की जास्ती आहे की काय करायचंय? ओके. सो काय केलं पाहिजे? सरळ सरळ बॅलन्स मुद्रा केली पाहिजे. ओके. बॅलन्स मुद्रा केली की काय होणार आहे? ज्यांचं कमी आहे त्यांचं जास्ती होईल, ज्यांचं जास्ती आहे त्यांचं कमी होईल, है ना. बॅलन्स मुद्रा ही आता दाखवते मी. याला म्हणतात कुठली मुद्रा? एनी गेस? जलतत्वाची देवता कुठली आहे? चंद्र. वरुण देवता. वरुण देवता. हा. ओके. वायू. हा, वरुण. वरुण, पाऊस, वरुण, है ना. सो वरुण मुद्रा याला म्हणतात. आपण काल बघितलं ना, करंगळी म्हणजे काय आहे? कसला इलेमेंट आहे? वॉटर इलेमेंट आहे. आणि अंगठ्याने तुम्ही ज्याला टच कराल तो इलेमेंट काय होणार आहे? बॅलन्स होणार आहे. सो आजही आपण मेडिटेशन मध्ये करणार आहोत ही मुद्रा. जोपर्यंत तुम्हाला सहन होते आहे तोपर्यंत करायची, देन तुम्ही तुमचे हँड ओपन करून बसू शकतात. ओके. सो फंक्शन आपण बघितले याचे काय काय आहे, तर आपलं बॉडी टेम्परेचर रेग्युलेट ठेवणं. ओके. रेग्युलर ठेवणं, बॉडी टेम्परेचर मेंटेन करणं. उन्हाळ्यामध्ये काय होतं? बॉडी टेम्परेचर एकदम वाढतं कारण जलतत्व कमी झालेलं असतं, है ना. तर जर बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवायचं असेल तर जलतत्व आपल्याला मेंटेन ठेवावं लागेल. सलायवा प्रोड्यूस होण्यासाठी जलतत्व बॅलन्स असणं गरजेचं आहे. जर उत्तम, व्यवस्थित, वेळच्या वेळी, योग्य प्रमाणात आणि हेल्दी सलायवा तयार झाला तर पचनाच्या तक्रारी होणार नाहीत. ओके. त्याच्यानंतर यस, ल्युब्रिकेट्स द जॉईंट्स, टिश्यूज अँड स्पायनल कॉर्ड. म्हणजे काय? संपूर्ण शरीरामध्ये जिथे जिथे हाडं आहेत, ओके, त्या हाडांमधलं ल्युब्रिकंट म्हणजे काय? वंगण, ग्रीस. म्हणतात ना की माझ्या गुडघ्याच्या वाटीतलं तेलच संपलंय, है ना. मी लहान असताना हे खूप ऐकलंय आमच्या आजी लोकांकडून, आत्या लोकांकडून, की गुडघ्याचं ऑपरेशन करायचंय, वाटी बदलायची का? तर गुडघ्यातलं तेल संपलं. आता मला काही कळायचंच नाही त्यावेळेला, आता कळलं मला की गुडघ्यातलं तेल संपणं, किंवा एक आजी होती ती म्हणायची वंगण संपलं असेल, है ना, गुडघे दुखतायत तर त्याचा अर्थ आता कळतोय. वंगण म्हणजे काय? तर तिथलं जे जलतत्व आहे ते इम्बॅलन्स झालेलं आहे किंवा ते संपलेलं आहे आणि म्हणून काय होतंय? गुडघेदुखीचा त्रास. त्यानंतर शरीरात कुठेही हे ल्युब्रिकंट आहे, ओके, ग्रीस आहे, वंगण आहे. सो हाड जर दुखत असतील तर जलतत्व तिथे इम्बॅलन्स झालेलं आहे. ओके.
आपल्याला जर आपलं शरीर डिटॉक्सिफाय करायचंय म्हणजे काय, शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकायची आहेत, है ना, प्युरिफिकेशन करायचं आहे, तर काय करावं लागेल, तुम्ही पाणी इनटेक घेऊन म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी पिऊन ते डिटॉक्सिफिकेशन करू शकतात. ओके, पण एक लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही उभे राहून पाणी पितात, ओके, ज्या वेळेला तुम्ही उभं राहून पाणी पितात त्यावेळेला डायरेक्ट कुठे जातं, ते गुडघ्यांवर आदळतं. ओके, मग ज्यांना ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी स्वतःला थोडंसं ऑब्झर्व करा की मी माझ्या सुरुवातीच्या काळात घाईघाईने उभं राहून पाणी पिलेलं आहे का. ओके, तर आयुर्वेदात सांगितलेलं आहे की दूध उभ्याने प्यायचं, दूध उभं राहून प्यायचं आणि पाणी खाली बसून निवांत प्यायचं. ओके, जर तुम्हाला जलतत्व मेंटेन ठेवायचं असेल तर सिप सिप करत पाणी प्यायचं. सिप सिप करत म्हणजे काय, सावकाश एक एक घोट छोटासा 5 ml 10 ml असं घेत जर तुम्ही पाणी पिलं आणि त्याला जर अफर्मेशन दिले प्रॉपर, तर काय होईल, तुम्हाला कुठल्याही औषधाची आणि डॉक्टरची गरज नाही पडणार. ओके, फक्त फिजिकल पेन साठी नाही तर मेंटल इमोशनल पेन साठी सुद्धा पाण्याचा ग्लास हातात घ्या आणि काय इश्यूज आहे, काय विष आहे त्याच्यासाठी अफर्मेशन द्या आणि ते पाणी खाली बसून सिप सिप करत प्या. ते पाणी तुमच्या प्रत्येक टिश्यू मध्ये, हाडांमध्ये मुरलं पाहिजे. तर तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला काय दिसून येतं, तुमचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झालाय. ओके, उगाच नाहीये. तुमच्यापैकी बरेच जण रेकी केलेले आहेत, तुमचे हे रिझल्ट आहेतच. नवीन लोकांना वाटत असेल अरे हे काय सांगताय, तर हे आहे, तुम्ही करून बघा, विश्वास ठेवून करा. ओके, पण जर गटगट गटगट पाणी पिलं, उभ्याने पिलं तर हाडं डॅमेज होतात, जरी बसून पिलं तरी ते भस्कन कुठे जात आहे, युरिन बॅग मध्ये, आणि मग ते बाहेर पडत आहे. तर शरीराला तर ते काही लागतच नाही. ओके, अजून हा ब्लड पण काय आहे, जलतत्व आहे. तर आपलं हृदय, आपली रक्तवाहिन्यांची जी संस्था आहे है ना, तर ही हेल्दी राहावी, तिने तिचं काम व्यवस्थित करावं म्हणून सुद्धा जलतत्व बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. उगाच बीपीच्या गोळ्या आपोआप बंद होतील, जलतत्व बॅलन्स करा, है ना. त्याच्यानंतर हेल्प्स इन ऑप्टिमल फंक्शन ऑफ युअर ब्रेन. म्हणजे काय, सगळा रक्त पुरवठा, रक्त शुद्ध झालं की आधी कुठे जातं, ब्रेनला. ब्रेन मध्ये पण काय आहे, फ्लुइड आहे, लिक्विड आहे, है ना. तर रक्त प्रवाह जो आहे तो छान व्यवस्थित झाला, ब्लड प्युरिफिकेशन झालं की कुठे जात आहे, आता तिथं जर व्यवस्थित पोहोचत नसेल तर सगळी गडबड आहे आणि ब्लेम सगळ्या दुनियेवर. जलतत्व आपला डिस्टर्ब आहे आणि चुका सगळी दुनिया करते, आपण छान व्यवस्थित आहोत, है ना. तर आय होप या सेशन मधून तुम्हाला काहीतरी गोष्टी क्लिअर होत असतील, छोट्या मोठ्या, आपल्या लाईफशी संबंधित किंवा आपल्या घरातील इतर कोणाशीही संबंधित, की तुम्ही या सिम्पटम्स मधून आहे ना तुम्ही गेस करू शकता की कुणाचा कुठल्या तत्वामध्ये इम्बॅलन्स आहे. जसं आपण इन डिटेल 7 चक्रांचं सेशन घेतलं होतं, मेडिटेशन घेतलं होतं, तर अमेझिंग एक्सपिरियन्स तुम्हाला मिळालेले आहेत व्हायब्रेशन थेरपीच्या मेडिटेशनचे. आणि त्या प्रत्येक चक्राच्या वेळेला आपण बघितलेलं होतं, माणसं आपण तिथे ओळखायला शिकलो होतो, किंवा आपल्या शारीरिक व्याधी कशा आहेत, म्हणजे कुठून त्याची सुरुवात झाली ते. तसंच या 5 तत्वांमध्ये पण तुम्हाला आता लक्षात येत असेल काही गोष्टी, की काय होतंय, तो व्यक्ती जसा वागतोय तर का वागतोय, त्याला तो आजार झालाय तर का झालाय, है ना. आणि मग ते तत्व आपण बॅलन्स केली पाहिजे. त्याच्यानंतर येस, जर आपल्याला खूप एक्झॉस्ट आपण फील करत असू, है ना, एनर्जी लेवल डाऊन आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर काय केलं पाहिजे, इनटेक घेतला पाहिजे. कसला, लिक्विड डाएट. ओके, लिक्विड डाएट आपण घेतलं पाहिजे, वेगवेगळ्या फ्रूटचं ज्यूस किंवा जस्ट ताक घेतलं पाहिजे, है ना. डिटॉक्सिफिकेशन साठी ताक सुद्धा करतात, 7-7 दिवस फक्त ताकावर राहतात, कंटिन्यू फक्त ताकच घेतलं जातं. ओके, पण कुणीही डायरेक्ट करू नका.
ओके, कुणाला काही त्रास झाला तर मी मग नंबरच ब्लॉक करते, फोन मेसेज मी घेत नाही. तर आधी स्वतःचं पूर्ण मेडिकल चेकअप करून घ्या डॉक्टरकडून, डॉक्टरांचा सल्ला घ्या. ठीक आहे, कारण 1 तासाच्या ह्या सेशन मधून आपण डॉक्टर नाही होणार आहोत. तर आपण जस्ट प्राणायाम, मुद्रा ह्या गोष्टी करू शकतो, पण सगळंच ताक एकदम पिऊन नका घेऊ. पंचकर्म घरच्या घरी नका करू एका सेशन नंतर. ओके, येस. त्याच्यानंतर आता आपण हे सगळं बघितलं, पण एक्सेस झालं तर काय होतंय आणि कमी झालं तर काय होतंय. ओके, एक्सेस आणि कमी, डिफिशियंट झालं तर रक्ताच्या गाठी होणे. ओके, किंवा पोट फुगणे. आपण बघितलं ना आता, पोट फुगतं पिरियड्सच्या दरम्यान. किंवा असं नाही फक्त लेडीज मध्ये, जेंट्स मध्ये पण होतं की पोट फुगतं, त्यांचं पोट दुखतं है ना. तर ब्लॉटिंग त्याला म्हणतात. तर हे कधी होतं, जलतत्व ज्या वेळेला प्रमाणापेक्षा जास्ती झालेलं आहे. त्यानंतर पायांवर सूज येते है ना, म्हणजे पोटरीवर पण सूज येते, तळ पायावर पण येते, अँकलवर पण येते. हे जे स्वेलिंग आहे किंवा चेहऱ्यावरचं स्वेलिंग आहे, तर हे सगळं कशामुळे होतंय, जलतत्व जास्ती झालंय. आता जास्ती झालंय म्हणजे काय, युरिन मधून बाहेर पडत नाहीये. का पडत नाहीये, कारण सगळा भार कुठे आलाय, किडनीवर आलाय. आणि तिथे जी स्पेस हवी आहे प्युरिफिकेशन साठी है ना, ती स्पेसच मिळत नाहीये. चाललंय आपलं, हा ज्यूस प्या, हे प्या, ते प्या है ना. सो काय होतंय, सगळं प्रेशर कुठे आलंय, किडनीवर, आणि तिथे प्युरिफिकेशन साठी जागाच नाहीये. सो ते होतच नाहीये. सो युरिन बॅग प्रॉपर रिकाम्या होत नाहीये, आणि त्यामुळे काय येते, संपूर्ण शरीरामध्ये सूज येते. त्याच्यानंतर ऍब्डोमेन, फेस आणि हिप्सवर पफिन्स है ना, फुगा येतो, शेप आपला चेंज होतो. त्याच्यानंतर स्टीफ जॉईंट्स, हाडांमधले जे जॉईंट्स आहेत ते दुखतात. ते कशामुळे, जलतत्व जास्त झाल्यामुळे. ओके, वेट फ्लक्च्युएशन, वेट वाढतंय कमी होतंय, वाढतंय कमी होतंय. यस, डायलिसिस करावं लागतं त्यांना, ज्यांचं जलतत्व जास्ती झालेलं असेल. ओके, जास्ती जलतत्व आहे म्हणजे काय, माझ्याशी कोणीच चांगलं वागत नाही, मी सगळ्यांशी चांगलं वागते है ना. इमोशन, बाप रे बाप, खूप गडबड इमोशन मध्ये. आपण छान आणि सगळं जग वाईट असतं. घरातला प्रत्येक फॅमिली मेंबर मला समजूनच घेत नाही, बाहेर रिलेटिव्ह, फ्रेंड्स, ऑफिस मधले लोक, कुणीच नाही. असं ज्यांना वाटत असेल त्यांनी समजायचं, जलतत्व काय झालंय, अति जास्त झालेलं आहे, एक्सेस झालेलं आहे. त्याच्यामुळे इमोशन्स काय आहे, ओनली अबाउट सेल्फ. ओके, येस. अर्थातच सगळं कुठे होत आहे परिणाम, डायजेशन प्रोसेस स्लो होते, कारण तिथे एवढं ते भरलेलं आहे, टंकी फुल आहे, ते घुसळलंच जात नाहीये है ना. पातेल्यात, भांड्यात जरी आपण फुल काहीतरी घेतलं तर व्यवस्थित घुसळता येतं का, नाही. मग इथे पण ही टंकी फुल झाली की घुसळता येणार आहे का, नाही. म्हणजे अन्नपचन होईल का, नाही. मग काय होईल, ऍसिडिटी होईल है ना. अजून अन्नपचन झालेलंच नाहीये, मग काय होईल, भूक कमी होईल है ना, भूक लागणार नाही, कमी होईल. त्याच्यानंतर आता अन्नपचन व्यवस्थित नाहीये, ऍसिडिटी वाढलीये, मग काय होईल, नॉझिया, मळमळ होते है ना, मळमळ होण्याचा त्रास वाढेल. अति लाळ, रात्री झोपेत काही जणांची लाळ येत असते बाहेर है ना, स्पेशली लहान मुलांची, कारण लहान मुलं काय असतात, प्युअर सोल असतात, इमोशन्स प्युअर असतात है ना. सो तिथे काय, वॉटर इलेमेंट जास्ती आहे, तर मग लाळ जास्ती येते आहे. लेझीनेस है ना, तर डायजेशन प्रॉपर नाहीये, टम्मी फुगलेली आहे, मग एकंदरीत काय आहे, हालचाल करावीशी वाटत नाहीये आणि लेझीनेस येतो आहे. आता लेझीनेस जास्त आहे म्हणजे काय, झोप जास्त येते है ना. येस, आता हे सगळं झालं जलतत्व जास्ती असल्यामुळे. आता जलतत्व जर कमी असेल तर काय होतंय,
डिक्रीज युरिनेशन म्हणजे उन्हाळी लागणे, येलो कलरची युरिन होणे. ओके. त्याच्यानंतर स्किन डल होणे, डिक्रीज झालंय ना जलतत्व, मॉइश्चर कमी आहे, मग डलनेस, टॅनिंग आणि मॉइश्चर नसणे, रखरख ती स्किन होणे, ह्या गोष्टी होऊ शकतात किंवा होतात. त्याच्यानंतर तोंडाला कोरड पडणे, कारण सलायवा तयार नाही होते ना, डिक्रीज झालाय वॉटर इलेमेंट, सो सलायवा तयार होत नाहीये. आता जलतत्व आहे म्हणजे काय, ब्लड आहे, सो ब्लड सर्क्युलेशन कमी झालेलं आहे, प्युरिफिकेशन कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे काय होत आहे, लो बीपी है ना, लो ब्लड प्रेशरचा त्रास होतोय. ओके. अजून वेट गेन, वजन वाढतंय है ना, इमोशन्स हेवी झालाय, सो परिणाम कशावर होतोय, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन आणि अर्थातच मग काय होतं, वजन वाढायला लागतं, हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतात. ओके. डोकं दुखतं, ओटी पोटात दुखतं, क्रॅम्प्स येतात, पायात गोळे येणं म्हणतात है ना. येस. अजून इरिटेशन, कशाचं इरिटेशन, कोणी काही बोललं, आवाज आला की इरिटेट व्हायचं, कोणाचा चेहरा समोर आला इरिटेट व्हायचं, कारण काय झालंय, इमोशनल इम्बॅलन्स झालाय, जलतत्व कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे इमोशन कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे चिडचिड 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 झालेली आहे ना. आणि जलतत्व ज्या वेळेला जास्त आहे त्यावेळेला अति इमोशनल, कोणी समोर आलं आणि म्हटलं काय ग बाई कशी आहेस, लगेच इमोशनल होते ना असं. येस. मसल्स मध्ये वीकनेस येतो. ओके. त्याच्यानंतर जॉईंट्स मध्ये आवाज येतो, येतो का पायात है ना, आवाज येतो ना. येस. ज्या वेळेला रनिंग नोज असतं त्यावेळेला कशाची गरज असते बघा, ज्या वेळेला आपल्याला सर्दी होते, रनिंग नोज असतं, त्यावेळेला आपोआपच आपली बॉडी काय करते, बेड शोधते आणि मला झोपून राहू दे बस है ना. तर बऱ्याच गोष्टी अशा आहेत ना की ब्रेन ते ऑटोमॅटिक करतं, आपल्याकडून करून घेत असतं. ठीक आहे. आता जलतत्व जर वाढवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, सॉल्टी इंटेक कमी केला पाहिजे, खारट पदार्थ किंवा मिठाचं प्रमाण कमी केलं पाहिजे. त्याच्यानंतर फूड कसं घेतलं पाहिजे, म्हणजे खूप पाणी प्यायचं असं न करता ज्याच्यामध्ये ज्युसी आहे ना, लिक्विड इंटेक आहे असे फ्रुट्स आपण खाल्ले पाहिजे. अल्कोहोल, कॅफेन हे पदार्थ बंद केले पाहिजे. आता अर्थात तुम्ही कोणीच नाहीये तसं इथे. ओके. पण यस, असे लोकांचे सगळेच तत्व म्हणजे डिसबॅलन्स झालेले असतात, तर आजूबाजूला कोणी असतील तर त्यांना निरोप द्या. ओके. त्याच्यानंतर रेग्युलर एक्सरसाइज, मग त्याच्यात तुम्ही काहीही करू शकता ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे. ओके. प्रत्येक ठिकाणी श्रद्धा आणि भक्ती महत्वाची, श्रद्धा आणि सबुरी महत्वाची. साईबाबा काय म्हणतात, श्रद्धा ठेव आणि सबुरी म्हणजे पेशन्स ठेव. ओके. तर हे का आहे, पित्त का होतंय पित्त, कारण जलतत्व वाढलेलं आहे. ओके. आणि त्याच्यामुळे तिथे स्पेसच नाहीये अन्न घुसळण्यासाठी, सो डायजेशन होत नाहीये, आणि डायजेशन होत नाहीये म्हणून काय होतं, ऍसिडिटी म्हणजे पित्त वाढतंय है ना. आणि अजून आज आपण दुसरा इलेमेंट बघतोय, अजून आपल्याला 3 बघायचे. सो ज्या वेळेला सगळे इलेमेंट कव्हर होतील, आणि माझा विचार आहे एक सेशन घेऊया आपण, बघूया कसा रिस्पॉन्स आहे एक समरीचा, तर मग त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत. ओके. कशाशी कुठलं पूरक आहे, इंटर रिलेटेड आहे, कशाचा परिणाम कशावर होतो आहे. ओके. तर ज्या पण गोष्टीवर तुमची श्रद्धा आहे ती गोष्ट सबुरी ठेवून करा. म्हणजे काय, एक्सरसाइजच्या बाबतीत म्हणते, कुणाला असं वाटतं की मी वॉकिंग केलं तरी मला पुरेसं आहे, मला छान फ्रेश वाटतं,
कुणाला असं वाटेल नाही मी प्रॉपर योगा केला पाहिजे, कुणाला वाटेल नाही मला फक्त प्राणायाम करायचा आहे, किंवा नाही मला फक्त झुंबा करायचा आहे, है ना. तर जे कुठले एक्सरसाइज असतील तर कंटिन्यू कन्सिस्टन्स डेली बेसिसवर जर केले तर काय होईल, आपले तत्व इलेमेंट्स 5 एलिमेंट्स हे बॅलन्स राहतील. ओके. आता मुद्रा जी आहे वरुण मुद्रा, तसे डेली प्रॅक्टिस केली पाहिजे. तर दिवसातून 3 वेळेला करा. कशी? सकाळ दुपार संध्याकाळ. औषध कसं घेतो सकाळ दुपार संध्याकाळ, तर थोडंसं ते औषध कमी करा, गोळ्या टॅबलेट पेन किलर कमी करा आणि ट्राय करा की मुद्रा करून मला काय फरक पडतोय. पण एका दिवसात नाही होणार. टॅबलेटचा कोर्स कसा करतात, बीपीच्या गोळ्या रोज कंपल्सरी, शुगरची गोळी रोज कंपल्सरी, दुखतंय घ्या पेन किलर, घ्या इंजेक्शन. किती रेग्युलर फॉलो करतो की नाही आपण. मग तसंच या मुद्रा पण तुम्हाला रेग्युलर काही दिवस महिने कराव्या लागतील, त्यावेळेला तुम्हाला ते रिझल्ट दिसून येतील. ओके. अँड विथ मेडिटेशन. नाहीतर बसले आपले आणि चालू आहे टीव्हीवर सिरियल सास बहू का सीन आणि आपली मुद्रा लावून बसली आणि मग तुम्ही सांगितलं म्हणून मी केलं पण मला रिझल्ट नाही आला, तर असं काही करू नका. ओके. काल पण काय सांगितलं होतं, नेचर वॉक. आता नेचर वॉक करताना नेचर वॉकच करायचं आहे. हेडफोन घालून आईला फोन कर, मैत्रिणीला फोन कर आणि गप्पा मार, गॉसिप कर, असलं काही करायचं नाही. किंवा गाणी पण नाही ऐकायची. ओके. सवय असते बऱ्याच जणांना वॉक करता करता गाणी ऐकायची, ते पण नाही करायचंय. नाही मी गाणी नाही ऐकत, मी नेचर म्युझिक ऐकते. नो, ते पण नाही करायचंय. अर्थ इलेमेंटशीच फक्त संवाद साधायचा आहे. ओके. बाकी नो एनी गॅजेट, कुणाशीच फोन नाही, गाणं नाही, म्युझिक पण नाही. फक्त अर्थ इलेमेंट सोबत निसर्गासोबत गप्पा मारायच्या. सोबत पार्टनर आहे, मैत्रीण किंवा कोणी हजबंड वाईफ, आणि आम्ही जातोय वॉकला, मग एकमेकांशी बोलायचंय, दिवसभराचं गप्पा मारायचंय, गॉसिप करायचंय. नो, काय उपयोग नाही मग त्याचा. अर्थ इलेमेंट काय तुमचं बॅलन्स नाही होणार. ओके. एक वेगळा वेळ काढा दोघांना गप्पा मारण्यासाठी. ठीक आहे. येस. पण वॉक करताना फक्त नेचर इलेमेंट कसा बॅलन्स करता येईल, नेचर टच कसा, ते आपल्याला बघायचंय. ठीक आहे. मॅग्नेशियम रिच फूड घ्यायचं आहे. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, बनाना, बीन्स, ओके, टोमॅटोज, डेअरी प्रोडक्ट्स, अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपण काय करूया, मेडिटेशन. अगेन 9:45 झालेले आहेत. ओके. सो मला नाही वाटत एक्झॅक्ट 10 वाजेला मेडिटेशन संपेल. तर ज्यांना पॉसिबल नाहीये ते लिव्ह करू शकतात, पण मधूनच लिव्ह करण्यापेक्षा मग आधीच करा. ठीक आहे. जे ड्राईव्ह करत आहेत त्यांनी मेडिटेशन करायचं नाहीये, आपली जबाबदारी नाही. ठीक आहे. तर बी रेडी. कुणाकुणाला करायचं रेडी. कृपया ऑफिसमध्ये असाल, कंपनीत असाल, मशीन वर्क असेल, ड्राईव्ह करत असाल, वॉक करत असाल रस्त्यावर, तर मेडिटेशन करू नये, ऐकू पण नाही. ठीक आहे. ऐकलात की त्या फ्लो मध्ये जाणार. ठीक आहे. हा, तुम्ही ड्राईव्ह नाही करत आहात तर मग तुम्ही करू शकता. चलो, सिट स्ट्रेट, क्लोज युअर आईज. आणि काय, आय होप तुम्ही आसन घालून जमिनीवर बसलेले असाल. ठीक आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी सोफा चेअर वापरली तरी हरकत नाही. आणि मेक शुअर तुम्ही संपूर्ण प्रोसेस सहजतेने घेत आहात. जेवढी सहजता तुमची इथे असेल तेवढी सहजता तुमच्या लाईफ मध्ये येईल आणि तुम्हाला डिव्हाइन एक्सपिरियन्स मिळेल आणि छान तुमचं हिलिंग होईल. पण अरे बापरे, इकडे खासतंय तिकडे खासतंय, ह्या पायाला मुंग्या आल्या त्या पायाला मुंग्या आल्या, असं जर लक्ष भरकटत असेल तर मग त्याचा उपयोग नाही. या सगळ्या गोष्टी होतात. का होतात? कारण आपले 5 सेन्स ऑर्गन्स छान उत्तम काम करत आहे. सो आपल्याला कुणाचा तरी आवाज येतो, एखादा थॉट येतो, काहीतरी आपल्याला स्मेल येतो, काहीतरी आपल्याला टच फील होतो, देन इट्स ओके, बी हॅपी. का होतंय? कारण आपले 5 सेन्स ऑर्गन्स उत्तम आहेत.
येस, जलमुद्रा म्हणजे वरुण मुद्रा. लाईक दिस. ओके, म्हणजे असं तुम्ही ठेवणार. हे असं तुमच्या मांडीवर जोपर्यंत तुम्ही हे कॅरी करू शकत असाल. ओके, तुम्हाला वाटलं की आता मला नको वाटतंय हे, देन तुम्ही सोडा. अश्विनीताई, तुमचा एक फिंगर असा होतोय. ओके, म्हणजे काय झालंय, जलतत्व इम्बॅलन्स झालंय है ना. ज्यांना कोणाला अशी 3 बोटं स्ट्रेट ठेवता येत नाहीये, म्हणजे काय, जलतत्व इम्बॅलन्स झालेले. तर प्रॅक्टिसने होईल. ओके, प्रॅक्टिसने हे होईल. येस, गुड, बरोबर. बाकीच्यांचं बघतोय मी, बरोबर आहे. ठीक आहे, मांडीवर आता हात ठेवून घ्या. ओके, ताट बसायचंय, डोळे बंद करायचे आणि संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचंय. 5 सेन्स ऑर्गनला त्यांचं काम करू देत. कुठला तरी सुगंध आलाय, इट्स ओके, येऊ दे. कुठला तरी थॉट आलाय, काहीतरी ऐकू येतंय, इट्स ओके, येऊ दे. हा, तुमच्या मोबाईलची रिंग आधीच सायलेंट करा, म्हणजे फोन आला तरी तुमचं मेडिटेशन डिस्टर्ब होणार नाही. घरात जर कोणी पटकन भस्कन येऊन आवाज देणार असेल तर त्यांना आधीच सांगा की आता मेडिटेशन सुरू झालेलं आहे. ओके, ह्या 5 सेन्स ऑर्गनला त्यांचं काम करू देत. आपण काय करायचंय, आपला 6th सेन्स वाढवण्याचं काम करायचंय, त्याच्या सोबत कनेक्ट होण्याचं काम करायचंय. 6th सेन्स सोबत म्हणजे काय, स्वतःच्या हायर सेल्फ सोबत कनेक्ट होण्याचा प्रयत्न करायचा आहे. कसं होणार कनेक्ट, तर जाणीवपूर्वक काही दीर्घ श्वास आपल्याला घ्यायचे आहेत. श्वास कसा घ्यायचा आहे, डोळे बंद करायचे, माझ्याकडे नाही बघायचं. नाकाने घ्यायचा, हळूवार घ्यायचा, नाभीपर्यंत खोलवर घ्यायचा आणि हाच दीर्घ श्वास सोडताना फुंकर मारत तोंडाने सोडून द्यायचा. आता ही प्रोसेस किती वेळ करायची, तर जोपर्यंत आपल्याला जाणवत नाही की मी आता संपूर्ण नॉर्मल झालेली आहे, शांत झालेली आहे, तोपर्यंत. ठीक आहे, तोपर्यंत माझं आपलं काही वाक्य तुमच्या कानावर येतील, त्यासोबत त्या फ्लो सोबत राहायचं आहे. ओके, आजपासून सगळ्यांचा एकच नियम असणार आहे. कुठला आणि कधीपर्यंत, तर कायमस्वरूपी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत. कुठला नियम असणार आहे, की या प्रत्येक घेतल्या जाणाऱ्या श्वासाबरोबर या ब्रह्मांडातील सर्वोच्च सकारात्मक ऊर्जा मी ग्रहण करत आहे, माझ्या आत घेत आहे. आणि या प्रत्येक सोडल्या जाणाऱ्या श्वासाबरोबर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा माझ्या शरीरात असेल, मनात असेल, आत्म्यात असेल, 7 चक्रांमध्ये असेल, 5 तत्वांमध्ये असेल, 9 ग्रहांमध्ये असेल, तर ती मी कायमस्वरूपी बाहेर सोडत आहे या श्वासाद्वारे. आणि प्रत्येक घेतला जाणारा श्वास, सोडला जाणारा श्वास फील करायचा आहे, प्रयत्न करायचंय स्वतःच्या हायर सेल्फ सोबत कनेक्ट होण्याचा. संपूर्ण शांतता, संपूर्ण रिलॅक्स होऊन जायचंय. यस, कम्प्लिटली रिलॅक्स. संपूर्ण शांतता. आता तुम्ही फक्त तुमच्या स्वतः सोबत आहात. इथून पुढे जस्ट इमॅजिनेशन, इमॅजिन करा तुमच्या घरातील पाण्याचा नळ सुरू करा. जस्ट इमॅजिन. आणि ह्या पाण्याच्या नळाखाली तुमचे दोन्ही हात घ्या. बघा तुमच्या हातांवरून हे पाणी छान वाहत आहे, त्या पाण्याचा स्पर्श अनुभव करा. अनुभव करा त्या पाण्याचा, तो स्पर्श अनुभव करा.
तुम्ही इथे वेगवेगळ्या वॉटर बॉडीज इमॅजिन करू शकतात. बघा, एक नदी, स्वच्छ लांब लचक वाहत जाणारी एक नदी तुम्ही बघत आहात. तुमच्या डोळ्यांनी त्या पाण्याचं सुख घ्या. त्या पाण्याचा स्पर्श आपल्या संपूर्ण शरीरावर फील करा. एका नदी किनारी तुम्ही बसलेले आहात, हे बघा. एक वॉटरफॉल बघा, उंचावरून वाहणारा, कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा, फेसाळ दुधाळ धबधबा आणि त्याचे तुषार तुमच्यावर वर्षाव करत आहे. तुमचा ऑरा क्लीन्स करत आहे. तुम्ही त्या धबधब्याखाली बसलेले आहात आणि प्रचंड शांत तुम्हाला आता फील होत आहे. बघा, त्या धबधब्याच्या पाण्याचा स्पर्श अनुभव करा. तो कसा दिसतोय, बाजूला काय आहे, हिरवगार ते डोंगर आहेत का, घनदाट झाडी आहेत का, आणि उंचावरून कोसळणारा पांढरा शुभ्र स्वच्छ गोड पाण्याचा तो धबधबा आहे का. तुमच्या तोंडात, माउथ मध्ये जो सलायवा आता तयार झालेला आहे, जी लाळ आहे, तिचा अनुभव घ्या. फील करा तुमच्या तोंडात तयार झालेली लाळ. तुमच्या स्किन मधलं मॉइश्चर फील करा. बघा, तुमची स्किन किती सॉफ्ट आहे, किती मॉइश्चर त्या स्किन मध्ये आहे. तुमच्या डोळ्यांमधल्या पाण्याचा अनुभव घ्या. सुखद भावना जर असतील समाधानाच्या, तर डोळ्यामधलं ते गोड पाणी अनुभव करा. दुःखद भावना असतील तर डोळ्यांमधलं ते खारट पाणी अनुभव करा. बघा, स्वतःला एका समुद्र किनारी बसलेलं इमॅजिन करा. एक स्वच्छ लांबलचक निळाशार समुद्र आहे, हा बीच आहे, आणि त्या समुद्राच्या किनाऱ्यावर तुम्ही बसलेले आहात, मुद्रा लावून ध्यान साधना करत आहात. आणि समुद्राच्या लाटा येतात त्यावेळेला काय होतं, आपण उभे असतो आणि आपल्या पायाखालून रेती सरकून जाते, ती फोर्सफुली लाट येते. तसं आत्ता फील करा की तुम्ही ध्यान लावून बसलेले आहात, मुद्रा लावून बसलेले आहात, आणि तुमच्या मांडीखाली ही रेती निसटून जाते आहे. फील घ्या त्या रेतीचा, फील घ्या त्या निळाशार अथांग समुद्राच्या पाण्याचा. बघा, तुमचं मन किती प्रसन्न शांत झालेलं आहे. जे सुख तुम्ही इतकी वर्ष बाहेर शोधत होतात, ते सुख आणि ते समाधान तुम्ही आता अनुभव करत आहात. समुद्राची एक एक लाट येते आहे आणि तुम्हाला स्पर्श करून जाते आहे. त्या लाटेला सुद्धा तुमचा स्पर्श आवडतो आहे आणि तुम्ही सुद्धा या स्पर्शाने
अत्यंत सुखावून जात आहात. बघा, आतापर्यंत त्या समुद्राच्या लाटेमध्ये तुमचे फक्त गुडघ्याच्या खालचे पाय, तुम्ही मांडी वाळून बसलेले आहात, तिथपर्यंतच ती लाट येत होती. पण आता ती लाट जरा वरपर्यंत तुम्हाला स्पर्श करते आहे. तुमच्या गुडघ्यापर्यंत, गुडघ्यापासून तुमच्या मांडीपर्यंत, आणि मांडीपासून आता ती लाट कमरेपर्यंत आलेली आहे. आणि या लाटेसोबत तुमच्या शरीरातील कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारची जी निगेटिव्ह एनर्जी होती, जे बॅड पॅटर्न्स होते, ते रिलीज होत आहेत. सहस्रार चक्रापासून, डोक्यावरच्या केसापासून तळपायापर्यंत निगेटिव्ह ऊर्जा, बॅड एनर्जी, निगेटिव्ह ब्लॉकेजेस हे सर्व खालच्या 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 दिशेला येत आहेत. आणि ही लाट हे सगळं स्वच्छ करत आहे. सगळी निगेटिव्ह एनर्जी ती अगदी स्वच्छ धुवून टाकत आहे. आता बघा, हे पाणी अजून थोडस कमरेपासून वर आलेलं आहे. तुमचा पोटाचा भाग, पाठीचा भाग, तुमचा छातीचा बगलेपर्यंतचा भाग, इथपर्यंत आता तो पाणी तुम्हाला स्पर्श करत आहे. आणि तुम्हाला जसं जसं हे पाणी वर येतंय तसं तसं अधिकच सुखद अनुभव तुम्ही आता फील करत आहात. तुम्हाला प्रचंड शांत वाटत आहे. संपूर्ण शांतता, सुख आणि समाधान तुम्ही आता एक्सपिरियन्स करत आहात. आणि संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी या प्रत्येक लाटेबरोबर अगदी स्वच्छ क्लीन्स होत आहे, धुतली जात आहे, स्वच्छ होत आहे. आता तुमच्या छातीच्या लेवल पासून, अंडरआर्म्स पासून हे पाणी अजूनच वर तुम्हाला स्पर्श करत आहे. तुमचा गळा, तुमची हनुवटी इथपर्यंत हे पाणी आलेलं आहे. समुद्राचा, या लाटेचा, या पाण्याचा हा प्रेमळ स्पर्श तुम्हाला हवा हवासा आहे. तुम्ही अत्यंत सुरक्षित आहात, कारण साक्षात नेचर एलिमेंट, डिव्हाइन एनर्जी आज तुमचं क्लिन्झिंग करत आहे. सगळी निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह पॅटर्न्स सगळं क्लीन्स होत आहे. या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं जात आहे. तुम्ही अत्यंत सुरक्षित आहात. तुमचा ऑक्सिजनचा पुरवठा, ऑक्सिजन लेवल अतिशय परफेक्ट आहे, फाईन आहे, हेल्दी आहे, प्रॉपर आहे. आणि जसं काही महापुरुष असतात ज्यांना सिद्धी असते, ते जल मेडिटेशन करत असतात, वॉटर मेडिटेशन, तर अगदी त्याच पद्धतीने आज तुम्हाला त्या सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत. आणि तुम्ही अत्यंत सहजतेने आज वॉटर मेडिटेशन इझिली करू शकत आहात. तुम्ही आज संपूर्ण सेफ आहात, सिक्युअर आहात. आणि तुम्हाला सुद्धा हे वॉटर मेडिटेशन आज पूर्ण करायचं आहे. तुमच्यामध्ये संपूर्ण इझीनेस आहे, ऍक्सेप्टन्स आहे.
तुम्ही रिसिव्हिंग मोड मध्ये आहात आणि तुम्ही या वॉटर इलेमेंटला संपूर्ण परमिशन दिलेली आहे तुम्हाला क्लीन करण्याची. विथ युअर परमिशन हे जे हनुवटीपर्यंत लाटा तुम्हाला स्पर्श करत होत्या, या लाटा आता तुमच्या ओठांचा भाग, तिथून वर तुमचे नॉस्ट्रेल्स, नाक, तुमची कानाची लाईन, तुमचे दोन्ही कान, आणि आता तुमचे डोळे, तुमचा आता कपाळाचा भाग आणि तुमचं डोकं हे संपूर्णपणे आता या समुद्राच्या लाटेच्या खाली आहे. आणि तुम्ही स्वतःला अतिशय सेफ, सिक्युअर आणि लकी फील करत आहात की साक्षात तुमचं डिव्हाइन हिलिंग सुरू आहे. नेचर इलेमेंट स्वतः तुमच्या दिमतीला उभा आहे आणि तुमचं माइंड, बॉडी, सोलचं प्युरिफिकेशन होत आहे. तुमच्यामध्ये खूप इझीनेस आहे आणि तुम्ही छान फ्लोटिंग करत आहात, तरंगत आहात. पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जलचर प्राणी जेवढ्या इझिली सर्वाइव्ह करतात तेवढ्याच इझिली तुम्ही सुद्धा करत आहात. आणि हा डिव्हाइन एक्सपिरियन्स तुम्हाला खूप हवासा वाटतोय. तुम्ही त्या माशांप्रमाणे छान स्विम करत आहात, तुम्ही डान्स करत आहात, तुम्ही तरंगत आहात आणि या समुद्राच्या तळापर्यंत जाऊन तिथल्या सौंदर्याचा आस्वाद घेत आहात. आणि ऍट दी व्हेरी सेम टाइम या समुद्राचं पाणी तुमच्या स्किन मधून छान मुरतय, स्किन मध्ये खोलवर जातंय, छान मुरतय. तुमची स्किन हे सगळं ऍब्सॉर्ब करते आणि तुमची सॉल्ट बाथ होते आहे. आपण ऑरा क्लीन करण्यासाठी सॉल्ट बाथ घेतो. आपल्याला नजर लागली तर आपली आई, आजी आपल्यावरून मीठ वाळून टाकते, आपली नजर काढते. म्हणजे काय, आपला ऑरा क्लीन्स करते, है ना. सो आता तुम्ही छान हा डिव्हाइन एक्सपिरियन्स घेत आहात की साक्षात नेचर इलेमेंट तुम्हाला सॉल्ट बाथ देत आहे. तुमची स्किन वरचे एक एक रोम, एक एक छिद्र, पोर्स ओपन होत आहे. हे मीठ तुमच्या शरीरात जाऊन, अतिशय खोलवर जाऊन, प्रत्येक पेशीमध्ये जाऊन, हाडामध्ये जाऊन तुम्हाला क्लीन करत आहे. आणि आता तुम्ही संपूर्ण लाईट फील करत आहात. अतिशय हलकं हलकं तुम्ही फील करत आहात. संपूर्ण समुद्रात तुम्ही नाचत गात त्या फिश सारखं छान तुमच्या बॉडीची मुवमेंट करत छान एक चक्कर मारून आलेले आहात. तिथला निसर्ग सौंदर्याचा तुम्ही आस्वाद घेऊन आलेले आहात. बघा, एक्सपिरियन्स करा. आस्वाद घ्या या निसर्गाचा. येस. आणि आता वेळ झालेली आहे पुन्हा आपल्या जगात परत येण्याची. सो हळुवार तुम्ही बाहेर येत आहात. हळुवार या लाटा पुन्हा समुद्र आपल्या कुशीत घेत आहे. हे पाणी आता तुमच्या डोक्यावरून खाली तुमचं संपूर्ण प्युरिफिकेशन करून तुमच्या कपाळापर्यंत आलं आहे. तुमचे डोळे, नाक, कान, तुमचे ओठ, हनुवटी, तुमचा गळा इथपर्यंत ते पाणी आता आलेलं आहे. हळूहळू या लाटा त्यांचं काम करून, काय होतं त्यांचं काम, तुम्हाला संपूर्ण हिलिंग देणं, तुम्हाला संपूर्ण प्युअर करणं, तुमचा ऑरा क्लीन्स करणं,
तुमच्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीज काढून घेणं. हे काम करून आता तुमच्या शोल्डर पर्यंत हे पाणी आलेलं आहे. खाली तुमचे अंडर आर्म्स, छातीची लेवल, पोट, पाठ, खाली खाली ही लाट आता कमी कमी होत आहे. समुद्र आपल्या कुशीत घेत आहे. तुमचे थाईजचे जॉईंट्स, मांड्या, गुडघे, पोटऱ्या, तुमचे पाय, अँकल, तळपाय, पायाचा अंगठा आणि संपूर्ण आता तुम्ही या पाण्यातून बाहेर आलेले आहात. आणि आता तुम्ही या समुद्र किनारी बसलेले आहात. या रेतीवर निसर्गाचा नियम आहे की मातीमध्ये बी रुजवलं जातं, बी पेरलं जातं. काल आपण आपलं अर्थ इलेमेंट ऍक्टिव्हेट केलेलं होतं. काल आपण आपलं पृथ्वी तत्व ऍक्टिव्हेट केलेलं होतं आणि आज आपण त्या पृथ्वीमध्ये एक बी पेरत आहोत. बघा, हे बी तुम्ही पेरलेलं आहे आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे बी पेरल्यानंतर त्याच्यावर माती टाकल्यानंतर त्याच्यावर आपण पाणी टाकत असतो. सो हे बी तुम्ही तुमच्या रूट चक्रामध्ये पेरलेलं आहे आणि त्यानंतर स्वादिष्टान चक्रात तुम्ही वरून पाणी टाकलेलं आहे. आता इथे तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे. तुमचं डिझायर काय आहे? काय आहे तुमची इच्छा? काय आहे तुमचं डिझायर? ती इच्छा तुम्ही इथे व्यक्त करायची आहे. त्या इच्छा रूपी बी तुम्हाला इथे पेरायचं आहे. या डिव्हाइन एनर्जीला आज तुमची इच्छा सांगा. या डिव्हाइन एनर्जीला आज तुमची इच्छा सांगा. आपल्या नाभी चक्रावर आणि स्वादिष्टान चक्रावर हात ठेवायचा आहे. तुम्हाला आवडेल तो एक हात तुमच्या नाभीवर ठेवा आणि एक हात नाभी चक्राच्या खाली ठेवा. इथे तुम्ही एक थॉट रूपी, एक इच्छा रूपी बी पेरलेला आहे आणि त्याला आता वॉटर इलेमेंट म्हणजे पाणी द्यायचंय, म्हणजे इमोशन्स द्यायचे आहेत. म्हणजे काय? I am I open स्वतःला ओपन करत आहे प्रेम, जिव्हाळा स्वीकारण्यासाठी. I open myself to receive love and affection. I open myself to receive creative ideas and opportunities. मी स्वतःला ओपन करत आहे संधींचा स्वीकार करण्यासाठी, पॉझिटिव्ह थॉट्सचा स्वीकार करण्यासाठी. I am a powerful creator of my own reality. Yes,
I am a powerful creator of my own reality. माझ्या वास्तविक आयुष्याशी कोण संबंधित आहे किंवा कोण कंट्रोल करतोय, तर मी स्वतः माझं आयुष्य घडवत आहे. मी क्रिएटर आहे. I am worthy of healthy relationships. Fertility, sexuality, healthy आहे, perfectly fine आहे. Yes, I deserve love and respect. Yes, I deserve love and respect. And I am getting love and respect. मिळतोय सगळ्या ठिकाणी मला काय मिळतंय? प्रेम आणि रिस्पेक्ट, आदर मिळतोय. मी पॅशनेट आहे, कॉन्फिडंट आहे, माझ्यामध्ये संपूर्ण आत्मविश्वास आहे. मी क्रिएटर आहे, मी कॉन्फिडंट आहे. माझं आयुष्य हे संपूर्ण फ्रुटफुल आहे. मला माझा लाईफ पर्पज मिळालेला आहे आणि त्यामुळे मला फील होतंय माझ्या या मनुष्य जन्माचं कल्याण झालंय. मला संपूर्ण समाधानी वाटत आहे, शांत वाटत आहे, रिलॅक्स वाटत आहे. मी आता संपूर्ण सुखात आहे. ज्या सुखाचा मी शोध घेत होते ते हेच आहे. मी आज स्वतः सोबत कनेक्ट झालेले आहे. मी माझ्या हायर सेल्फ सोबत कनेक्ट झालेले आहे. माझं माझ्या स्वतःवर खूप प्रेम आहे. माझं या संपूर्ण निसर्गावर खूप प्रेम आहे. यस, माझ्या शरीरातील वॉटर इलेमेंट कम्प्लिटली परफेक्टली बॅलन्स आहे. माझ्या शरीरातील वॉटर इलेमेंट परफेक्टली बॅलन्स आहे. I am feeling very lucky with this powerful divine experience. I am feeling very lucky with this powerful divine experience. आजच्या या सुंदर अनुभूतीसाठी स्वतःला धन्यवाद द्यायचे आहेत. या संपूर्ण निसर्गाला धन्यवाद द्यायचे आहेत. 5 तत्वांना धन्यवाद द्यायचे आहेत. आपले इष्टदेव, कुलदेव, माता पिता, समस्त गुरुजन, स्वामी, सगळ्यांना आपल्याला धन्यवाद द्यायचे आहेत. आणि आजच्या या डिव्हाइन एक्सपिरियन्स मध्ये आपले आजचे जे मार्गदर्शक होते त्यांना धन्यवाद द्यायचा आहे. स्वतःचा वेळ घ्यायचा आहे. अजिबात घाई करायची नाहीये. स्वतःचा वेळ घ्यायचा आहे आणि हळूवार दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर चोळत या डिव्हाइन जर्नी मधून पुन्हा नॉर्मलला यायचं आहे. Yes, slowly come back. Slowly come back. Slowly come back. आणि हळूहळू हळू बरेच कॅमेराज ऑफ झाले. मलाही बरं वाटतं तुमच्या चेहऱ्यावर समाधान बघितलं की, तुमचे ब्युटिफुल कलरफुल चेहरे जर बघितले तर मलाही बरं वाटतं. नाहीतर मग माझीच एनर्जी लो होते. येस, चलो थांबूया.
येस, थँक्यू सो मच मला ही संधी दिल्याबद्दल. थँक्यू मॅम. ताई मला एक प्रश्न होता. नाईस एक्सपिरियन्स. ताई मला एक प्रश्न होता. येस, बोला. कोण बोलताय? हा, हा, मी कोण स्मिता बोलतेय. स्मिता. एक मिनिट, मला स्क्रीनवर बघू द्या. कुठे आहात तुम्ही? हा, येस, बोला. हा, ताई तुम्ही सांगितलं की जलतत्व वाढल्यावर बीपीचा त्रास वाढतो. मला बीपीचा त्रास आहे, पण आणि मग बीपी वाढला तर मग चिडचिड का होते? मग जलतत्व कमी होतं का? असं नाही, मी का? कमी झाल्यावर लो बीपी होतं असं म्हटलं. चिडचिड पण होते ना? इमोशन्स, जलतत्व वाढलं की काय होतं, इमोशन्स वाढतायत ना, इमोशन्स वाढल्यामुळे चिडचिड होते. ओके. आणि जलतत्व कमी झालं म्हणजे काय, तिथे प्युरिफिकेशन व्यवस्थित होत नाही. म्हणजे ब्लडचं म्हटलं होतं, तर ब्लड प्युरिफिकेशन व्यवस्थित न झाल्यामुळे तिथे लो बीपी होतं. मला हाय बीपी आहे. हाय बीपी. जलतत्व जास्त झालंय, इमोशन्स जास्त झालाय त्यावेळेला, है ना. तर आपण सगळे एलिमेंट्स ज्या वेळेला कम्प्लीट करू त्यावेळेला आपल्याला कोरिलेशन बघता येईल आणि एक बॅलन्सिंगची मुद्रा आपण घेऊया, त्यावेळेला सगळं काही नॉर्मलला येईल, है ना. एकच इलेमेंट बॅलन्स करून पण नाही होणार ना, तर 5ही इलेमेंट आपल्याला बॅलन्स करायला लागतील. येस, ओके, ठीक आहे. ओके, थँक्यू. चलो, तर आय होप ॲज अ एनर्जी एक्सचेंज तुम्ही ग्रुपमध्ये तुमचा डिवाइन एक्सपिरियन्स शेअर कराल. ओके, नो जबरदस्ती. ज्यांना जो आणि जसा एक्सपिरियन्स आला असेल तसा शेअर करा. थँक्यू सो मच मला ही संधी दिल्याबद्दल. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह, ऑलवेज ब्लेसिंग, ऑलवेज ब्लेसिंग.